नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यामध्ये वृषभ राशीच्या सर्व जातकांचं मनापासून स्वागत आहे. मे महिना हा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अनेक मोठे बदल आणि महत्वाचे योग घेऊन येतोय. मग या महिन्यात तुमचं आरोग्य कसं असेल, नोकरी आणि व्यवसायासाठी हा महिना कसा आहे, लव्ह अँड रिलेशनशिप साठी कसा आहे, वैवाहिक जीवनासाठी कसा आहे, शिक्षणासाठी कसा आहे, तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, या सर्व गोष्टींचं विश्लेषण आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे करणार आहोत. तर आजच्या या विश्लेषणात आपण सर्वप्रथम बघूयात की ग्रहांची स्थिती काय दाखवते. तुमच्या राशीचा स्वामी म्हणजेच वृषभ राशीचा स्वामी शुक्र हा 14 मे पर्यंत तुमच्याच राशीत आहे आणि तिथे तो मालव्य राजयोग तयार करून बसलेला आहे. 14 मे नंतर तो तुमच्या द्वितीय स्थानात प्रवेश करणार आहे, मिथुन राशीत. आणि गुरु सध्या तिथेच आहे मिथुन राशीमध्ये. त्याच्यामुळे गुरु आणि शुक्राची ही युती जी होती ना, ती अत्यंत शुभ मानली गेलेली आहे. तर सगळ्यात आधी आपण बघूयात की या सगळ्या ग्रहस्थितींचा तुमच्या हेल्थवर, तुमच्या आरोग्यावर काय परिणाम पाहायला मिळेल. महिन्याच्या सुरुवातीला तुमची रोगप्रतिकारक शक्ती अतिशय उत्तम असणार आहे, कारण तुमच्या राशीचा स्वामी शुक्र तुमच्या स्वतःच्याच राशीत आहे, प्रथम भावात आहे. पण त्याचबरोबर बुध आणि सूर्य हे दोघेही 12व्या भावात आहेत. त्याच्यामुळे त्वचा विकार, काही डोळ्यांच्या समस्या किंवा झोप नीट न लागणं यासारखे त्रास जाणवू शकतात. आणि त्याचबरोबर केतू सध्या 4थ्या भावात असल्यामुळे तुम्हाला तुमच्या आईची विशेष काळजी घ्यावी लागेल. तुम्ही जर विद्यार्थी असाल किंवा काही शिक्षण घेत असाल तर शिक्षणासाठी हा संमिश्र महिना आहे. 15 मे पर्यंत बुध 12व्या भावात आहे, त्याच्यामुळे अभ्यासातील एकाग्रता कमी होऊ शकते, अभ्यासात तुमचं मन लागणार नाही. पण 15 मे नंतर जेव्हा बुध तुमच्या राशीत येईल ना, तेव्हा मग परत अभ्यासात गती पकडता येईल. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे योग पण इथे पाहायला मिळत आहेत. तुमच्या जॉब अँड करिअरच्या बाबतीत बघितलं तर दशम भावात सध्या राहू असल्यामुळे स्मार्ट वर्क करण्यावर तुमचा जास्त भर असेल. प्रामाणिकपणे आणि सातत्यपूर्ण काम केलं ना तर शनी तुम्हाला चांगले लाभ मिळवून देईल. या महिन्यात प्रमोशन आणि इन्क्रीमेंट मिळण्याची सुद्धा दाट शक्यता दिसतीये. तुम्ही जर बिझनेसमध्ये असाल आणि फॅशन, मीडिया, परफ्युम्स, ज्वेलरी, हॉटेल या व्यवसायांशी जर संबंधित तुमचा व्यवसाय असेल तर त्यांच्यासाठी हा विशेष लाभदायक महिना ठरणार आहे. 15 मे नंतर बिझनेसमध्ये खूप मोठी आर्थिक प्रगती तुम्हाला बघायला मिळेल, खूप चांगली सुधारणा होईल. आता बघूयात आपल्या लव्ह अँड रिलेशनशिपकडे. तर 15 मे पर्यंत तुम्हाला थोडंसं सावध राहण्याची गरज आहे. शनी आणि मंगळ हे दोघेही तुमच्या पंचम भावावर दृष्टी ठेवून आहेत, त्यामुळे जोडीदारासोबत वाद होणं किंवा रागाचे प्रसंग उद्भवू शकतात. त्यामुळे संयम राखणं अतिशय आवश्यक आहे. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने बघितलं ना तर ते अत्यंत सुखद असणार आहे. जोडीदाराचा संपूर्ण पाठिंबा तुम्हाला मिळेल. 11 मे नंतर काही लांबच्या प्रवासाचे किंवा कौटुंबिक समारंभाचे योग सुद्धा इथे दिसून येतात. आता बघूयात आपली आर्थिक स्थिती कशी असेल, आपले फायनान्सेस कसे असतील. तर मगाशी जसं मी म्हटलं तसं 14 तारखेनंतर शुक्र आणि गुरु हे तुमच्या दुसऱ्या भावात एकत्र येणार आहेत, इथे त्यांची युती होणार आहे. त्यामुळे ही युती धनलाभासाठी अत्यंत प्रबळ स्थिती आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ किंवा अचानक धनप्राप्तीचे योग इथे बघायला मिळत आहेत. आर्थिक गुंतवणुकीसाठी सुद्धा हा अतिशय उत्तम काळ आहे. हा महिना अधिक शुभ करण्यासाठी उपाय काय करावे, तर सगळ्यात आधी म्हणजे गोसेवा करा, गाईला चारा द्या, विशेषतः बुधवारी, आणि पक्ष्यांना खायला द्या, पाणी ठेवा. जाता जाता मला इतकंच सांगायचंय की आज हे संपूर्ण विश्लेषण जे आपण बघितलं ते एक जनरल रीडिंग आहे. तुमच्या जन्मपत्रिकेमध्ये ग्रहांची स्थिती कशी आहे, सध्या तुम्हाला दशा, महादशा, अंतर्दशा कुठली चालू आहेत, त्यानुसार ग्रहांचे मिळणारे परिणाम हे बदलू शकतात. त्याच्यामुळे आपल्या वैयक्तिक कुंडलीचं विश्लेषण करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. आजचं हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.